भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि नगरपंचायतच्या वतीनं आज एक शहराला शोभेल असं नमोउद्यान आपण दिलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज इथं झालेलं आहे. उद्घाटन प्रसंगी या शहराचे प्रथम नागरिक मोठी सर, गटनेते ऋषीभैया, उपनगराध्यक्ष आमच्या पाटील साहेब आणि या गावावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, सर्व नगरसेवक. मी पहिल्यांदा नगरसेवक आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही एवढ्या लवकर आम्हाला उद्घाटनाला बोलवताना मनातही वाटलं नव्हतं. एक नगराध्यक्ष आणि त्यांची टीमनं कसं काम करावं हे जर बघितलं तर तुम्हाला ते आटपाडीला आल्यानंतर कळेल. एवढं मोठं उद्यानाचं काम आपण करतो आहे. तिथं आपण आता उभा राहिलो आहे. हे खोकीधारक त्यांचा विषय एवढा गाजवला, पण आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते खोकीधारकाच्या बाजूला ठामपणे उभा राहिलो. आज आपण बघता इथं आटपाडी शहराला शोभेल असे तर खोकी बांधलेले आहेत. मला आटपाडीकरांना आव्हान करायचं आहे, इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारची साथ द्या. या शहराचा कायापालट करायची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांची. आज इथं सर्व उपस्थित आहेत. मला वाटतं या गावामध्ये पाणी पुरवठा पहिला सुरळीत होत होता. इथला पाणी पुरवठा कर्मचारी पुढे असायचा, पण इथं नगराध्यक्ष आणि गटनेते या दोघांनी हातात हात घालून या शहराचा पाणी पुरवठा सुरू केलेला आहे. भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला जी काय अडचण असेल ती आमच्या या नेत्यांना सांगा. आमचे नेते तुमच्यासोबत आहेत. खरं तर आटपाडीसाठी लागेल तो निधी आपण या शहराला आणणार आहे. याची कसली काळजी करू नका. फक्त विरोधक म्हणून राजकारण न करता विकासाच्या कामाला साऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि सर्व एकत्र येतील. पुन्हा एकदा इथं बघितलं तर तुम्हाला सारी टीम आमची नगराची सारी युवा टीम आहे. युवा टीम एवढी कामाला चांगले आहे. यांच्या कामाची दखल भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीमध्ये कायम घेतली जाते. आम्ही 100% यांना शुभेच्छा देतो. तुम्ही जे आज काम केलं आहे, भविष्यामध्ये सुद्धा याच्यापेक्षा जास्तीचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. तुमच्याकडून आटपाडी जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. ज्याही अपेक्षा वाढल्या असतील तरी आम्ही सर्वजण आटपाडी तालुक्यातल्या जनतेसोबत, आटपाडी तालुक्यातल्या जनतेसोबत 100% आहे आणि पुन्हा एकदा विकासासाठी आपण कायम एकत्र येऊ आणि विकासाचं काम करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला.